नमस्कार, श्री नारायणगिरी यूट्यूब चॅनलला मी पुन्हा एकदा आपल्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील प्रत्येक पिकावरती प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी माहिती देत आलेलो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मका पिकावरील तणनाशकाची माहिती घेतली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकावर प्रामुख्याने गेल्या 3-4 वर्षापासून येणारी प्रमुख कीड म्हणजे लष्करी अळी। आता पावसाचा खंड पडल्यानंतर या ठिकाणी बहुतांश मकावरती या ठिकाणी अळी आलेली आहे। शेतकरी फवारणी आता घेत आहेत। फवारणीसाठी कोणतं औषध वापरलं पाहिजे, एक त्याला त्या शेतकऱ्याला एक आर्थिक स्वरूपामध्ये म्हणजे बजेटमध्ये त्याचा बसला पाहिजे, त्याला त्या किंमत पण त्याची परवडली पाहिजे। या ठिकाणी आपण बघू शकतो ट्रॉपिकल कंपनीचा टॅग आहे इमामेक्टिन, त्याच कंपनीचं क्लोरोसायपर ॲक्शन आणि ग्रे स्टिक। यामध्ये इमामेक्टिन 10 ग्रॅम प्रति पंप घ्यायचं आहे, जेणेकरून झाड पूर्णपणे या ठिकाणी इमामेक्टिन विषारी होतं। ॲक्शन कशासाठी घ्यायचं आहे, कधी कधी काय होतं पोंग्यामध्ये अळी खूप खाली जाते, इमामेक्टिन एकटं मारलं की ती खालची अळी वर येत नाही। तर यामध्ये ॲक्शन क्लोरोसायपर जर तुम्ही घेतलं ते गॅस तयार होऊन ती खालची अळी वर येते। वर आल्यानंतर तिनं पान खाल्लं तर इमामेक्टिनच्या पानामध्ये असं ती त्याला खाऊन मरून जाते। आणि पावसाने धुवू नये किंवा या औषधाची कार्यक्षमता वाढावी म्हणून या ठिकाणी ग्रे स्टिक तुम्ही त्या ठिकाणी वापरायचं आहे। खूप सुंदर असे रिझल्ट याचे येतात। मागच्या वर्षी खूप लोकांना आम्ही दिलेलं होतं, एकाच फवारणीमध्ये त्यांची मका निघालेली होती। तर स्वस्तात मस्त एकरी खर्च माझ्या हिशोबाने 400 रुपयाच्या आतमध्येच एका एकरचा खर्च येतो। एका एकरला हे 100 घ्यायचं, हे 100 घ्यायचं आहे आणि हे 100 घ्यायचं आहे। 400 रुपयामध्ये तुमचं 1 एकर मकाची फवारणी होती आणि व्यवस्थित राहिलं, व्यवस्थित मारलं तर परत फवारणी घ्यायची सुद्धा गरज या ठिकाणी पडत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।